तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी रवा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत असा क्रिस्पी डोशाची रेसिपी घेऊन आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला कोणतंच पीठ भिजत घालायचं नाही आहे, फर्मेंट पण करायचं नाही। इन्स्टंट साहित्यानेच आपण एकदम मस्त कुरकुरीत असा मार्केटसारखा डोसा आज बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त क्रिस्पी हा बनून तयार होतो। सकाळच्या घाईत फटाफट नाश्त्याला जर बनवायचं असेल किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर कमीत कमी ऑइलचा वापर करून आपण आज हा डोसा बनवणार आहोत। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे 1 कप रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड घ्या, बारीक घ्या, कोणताही घेऊ शकता, कारण की आपण याला मिक्सरमध्ये बारीकच करणार आहोत। आणि त्याच मापाने आपल्याला दही घ्यायचं आहे। तर 1 कप रवा घेतला आहे, त्यासाठी 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे। तर आता 1 छोटी वाटी बेसन पिठाची घालायची आणि आणखीन 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत। तर ज्या मेजरमेंटने आपण बेसन पीठ घातलं होतं, ज्या वाटीने त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ घालूयात आणि मीठ घालून आपल्याला पाणी घालायचं आहे। तर जेवढं आपण दह्यासाठी कप घेतला होता त्याच मेजरमेंटने आपल्याला पाणी घालायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता। पाणी घालून आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी साधारण 1 मिनिट मिक्सरला हे कंटिन्यू असं चालवून द्यायचं, म्हणजे अगदी मस्त डोशाचं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार होतं। आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी आपल्याला ठेवायची आहे। एकदम मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो, एकदम इन्स्टंट तुम्ही बनवू शकतात। मार्केटसारखाच अगदी कुरकुरीत क्रिस्पी डोसा हा तयार होतो। बिलकुल पण तुम्हाला पीठ आंबवण्याची प्रक्रिया याच्यामध्ये करायची नाही आहे, इन्स्टंट हा तयार होतो। आणि हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याला थोडा वेळ साईडला ठेवून देऊया, कारण की रवा घातला आहे ना, तर थोडासा फुलायला आपण त्याला 5-1 मिनिटं देऊया। आणि 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात छानपैकी असं घट्ट बॅटर तयार झालेलं आहे। अगदी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मी 1 पाकिट इनोचं घातलेलं आहे। थोडंसं वरती पाणी घालूया, म्हणजे इनो मस्त ॲक्टिवेट होईल आणि फटाफट आपण याला फेटून घेऊया। असं केल्याने जे पीठ आहे ते अगदी फुलतं, त्याच्यामध्ये एरिएशन तयार होतं आणि पीठ असं छानपैकी फुलतं। आणि तुम्ही पाहू शकता अगदी एकदम परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे डोशासाठी। तर चला आपण डोसा पण बनवायला सुरुवात करूया। आता इथे तवा तापून घ्यायचा। अगदी कडकडीत तवा तापला की त्याच्यावरती 2 ते 3 असे थेंब तेलाचे घालायचे आणि एखाद्या टिश्यू पेपरनी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं। पूर्ण तव्याला असं ग्रीस करून घ्यायचं। जास्त बिलकुल पण तेलाचा वापर नाही करायचा आहे याच्यावरती। आणि पाण्याचे शिंतोडे मारायचे। असं केल्याने तवा जो आपण एकदम कडकडीत तापून घेतला होता त्याचं टेम्परेचर थोडं कंट्रोलमध्ये येतं आणि लगेचच आपल्याला 1 पळी बॅटर घालायचं। जसं बॅटर घातलं तर फटाफट त्याला असं डोशासारखं पसरवून घ्यायचं, बिलकुल पण वेळ वाया घालवायचं नाही, लगेचच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। असं केल्याने बॅटर एकाच ठिकाणी असं चिपकणार नाही किंवा असं गोळा होणार नाही। जसं तुम्ही पटापट पाण्याचे शिंतोडे घातले, पुसून घेतले की लगेचच बॅटर घालायचं आणि फटाफट त्याला असं पसरवून घ्यायचं। आणि तुम्ही पाहू शकता थोडासा तवा आपण त्याला हलवून घेऊया, म्हणजे सर्व बाजूनी ते चांगलंपणे भाजलं जाईल। 1 मिनिट साधारण आपल्याला हाय फ्लेमवरती छान भाजून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता 1 मिनिटानंतरच याचा जो कलर आहे तो बदलला गेलेला आहे, हलका ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजे आपला डोसा जो आहे एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे। उलथनं घातल्यानंतरच तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता फक्त 1च मिनिटं याला शिजायला लागतो, जास्त वेळ बिलकुल पण लागत नाही। त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे भरपूरच मोठे मोठे चांगले चांगले डोसे तयार होतील। हे बघा अगदी क्रिस्पी, टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळत असणार की किती क्रिस्पी हा बनून तयार झालेला आहे। तर चला दुसरा पण आपण बनवून घेऊयात। तर परत तवा अगदी कडकडीत तापून घ्यायचा। 2 ते 3 थेंब आपल्याला तेलाचे घालायचे, टिश्यू पेपरने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं, पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं, की जेणेकरून जे आपण बॅटर याच्यावरती घालणार ना ते एकाच ठिकाणी चिपकणार नाही। हे बघा असं पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि लगेचच 1 पळी बॅटर घालायचं आणि छानपैकी पसरवून घ्यायचं। आता मी तुम्हाला 1 साईज मोठा डोसा करून दाखवते। सुरुवातीला मी तुम्हाला छोटा डोसा दाखवला, आता मी पूर्ण मोठा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा फटाफट आपल्याला असं पळीने छानपैकी पसरवून घ्यायचं। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा। 1 मिनिटानंतरच याचा कलर हलका हलका बदलायला लागतो। जसा एकदम ब्राऊन कलर तुम्हाला दिसला की लगेचच डोसा काढून घ्यायचा। डोसा थोडा मोठा बनवला आहे, त्यामुळे थोडा तवा असा हलका हलका मी हलवून घेते, की जेणेकरून सर्व बाजूनी छानपैकी असा शिजला जाईल। हे बघा ब्राऊन कलर तुम्हाला दिसत असणार, हलक्या हाताने काढून घ्यायचा, बिलकुल पण खाली चिपकत नाही। अशी प्रक्रियेने जर तुम्ही डोसा बनवला तर बिलकुल पण तव्याला तो चिटकत नाही। जसा हलका ब्राऊन कलर तुम्हाला दिसला की लगेचच डोसा असा फोल्ड करून घ्यायचा। आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कळत असणारच की किती कुरकुरीत हा डोसा बनून तयार झालेला आहे। अगदी मात्र गव्हाच्या पिठाने आणि रव्यानेच आपण हा बनवून तयार झालेला आहे। खाताना तुम्हाला बिलकुल पण त्याच्यामध्ये फरक जाणवणार नाही। अगदी मार्केटसारखा एकदम क्रिस्पी कुरकुरीत डोसा हा तयार होतो। नारळाच्या चटणीसोबत तर अगदी मस्त
लागतो. तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असणार. तर ज्या माझ्या मैत्रिणी ऑफिस गोईंग आहेत किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आहेत, फारसा वेळ त्यांच्याकडे नसतो, त्यांच्यासाठी ही रेसिपी तर अगदी अप्रतिम ठरणार आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली. आणि भेटूया अशा मस्त इन्स्टंट रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय. नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे तांदळापासून अगदी बनणारा झटपट असा नाश्ता. एकदम जाळीदार सॉफ्ट मुलायम हा तयार होतो. बिलकुल पण रात्री तांदूळ भिजत घालायची गरज पडत नाही. इन्स्टंट अर्धा तासामध्येच तांदूळ भिजत घालून तुम्ही जाळीदार स्पॉन्जी सॉफ्ट नाश्ता बनवू शकतात. एक स्पेशल तडका देऊन आपण हा नाश्ता बनवणार आहोत. अगदी पहिल्यांदा स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एकदम मस्त तुम्हाला आवडणार आहे. झटपटी तयार होते. सकाळच्या घाईत जर एका साईडला तुम्ही टिफिन बनवत असाल तर दुसऱ्या साईडला तुम्ही हा नाश्ता एकदम फटाफट बनवून देऊ शकतात. हिरव्या चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतो. त्यामुळे चटणी जर आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवली तर सकाळच्या घाईत तुम्हाला हा नाश्ता बनवायला बिलकुल पण त्रास होणार नाही. अर्धा तास तांदूळ भिजत घाला. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवून देते. एका बाउलमध्ये मी 1 आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले होते, ज्याला मी अर्धा तासाआधी भिजत घातले होते. भरपूरसं पाणी घालायचं. पाणी तुम्ही बघू शकता खूप गढूळ झालेलं आहे. पाणी स्वच्छ करून आपण एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व तांदूळ ट्रान्सफर करून घेऊयात आणि एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायची आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 तुकडे आल्याचे आणि मस्त स्मूथ पेस्ट बनवायची आहे. लक्षात ठेवा, बॅटर अगदी स्मूथ पाहिजे, रवाळ पाहिजे. 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये मी ॲड केल्या आहे. 1 छोटा कप आपण दही घालणार आहोत. आपल्याला पीठ फर्मेंट करायचं नाही आहे, इन्स्टंट आपण बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे. तुम्ही पाहू शकता असे स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. जर कधी तुम्हाला वाटलं की बॅटर जास्त पातळ झालेलं आहे तर थोडंसं रव्याचं प्रमाण वाढवायचं. रवा याच्यामध्ये आपण अर्धा कप घालणार आहोत. रव्याने एकदम जाळीदार नाश्ता तयार होतो. जर कधी वाटलं की बॅटर थोडं पातळ जास्त झालेलं आहे तर थोडंसं रव्याचं तुम्ही प्रमाण वाढवू शकतात. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता असं फेटून घ्यायचं. लम्स बिलकुल पण राहिले नाही पाहिजे, म्हणजे गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता रवा जो आहे तो फुलण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तर 10 मिनटं साधारण आपण याच्यावरती झाकण ठेवून बॅटर साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत वाटलं तर तुम्ही चटणी बनवू शकतात. इथं मी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये असा स्टँड ठेवायचा. स्टँड घालून याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून असं हे बॅटरचं प्लेट ठेवायचं आहे. मी तुम्हाला इथे प्रक्रिया दाखवत आहे आणि ही प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 मिनटं चांगलं बॅटर छान वाफवून घ्यायचं आहे. एक मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं, स्टँड घालायचं आणि असं बॅटरचं ताट ठेवून देऊन त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण 20 ते 25 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं. आता जी प्लेट आहे त्याला आपण छान तेलाने ग्रीस करून घेऊया. असं केल्याने जो नाश्ता आहे तो कट केल्यानंतर इझिली असा निघून येईल. त्याच्यामुळे 4 ते 5 थेंब तेलाचे घालून छान असं त्याला ग्रीस करून घ्यायचं. आता बॅटर पण एकदम परफेक्ट झालेलं आहे. थोडं दाटसरपणा याला आलेला आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे. आता हे परफेक्ट तयार झालेलं आहे. एकदम जाळीदार बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण 1 पॅकेट इनोचं घालणार आहोत. इनोनी अगदी जाळीदार फ्लफी नाश्ता हा तयार होतो. ते एक संपूर्ण पॅकेट याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि फटाफट याला फेटून घ्यायचं. बिलकुल पण टाईम वेस्ट नाही करायचा. जर तुम्ही एकच बॅच बनवणार असेल तर तुम्हाला सर्व बॅटर त्याच्यामध्ये टाकावं लागेल. जर तुम्हाला 2 बॅचमध्ये बनवायचं असेल तर अर्धं बॅटर करून त्याच्यामध्ये तुम्हाला इनो टाकावं लागेल. आता इथे मी तडका घेऊन घेतला आहे. 2 चमचे तेलाचे घेऊन त्याच्यामध्ये मी मस्त मोहरी आणि कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिली आहे. ही फोडणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. फोडणी ॲड केली की छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे फोडणी पूर्णपणे बॅटरला मिक्स होईल आणि एकदम परफेक्ट आपला ह्या नाश्त्याचं बॅटर तयार झालेलं आहे. तर चला आपण जी प्लेट ग्रीस केली होती त्यामध्ये सर्व बॅटर ट्रान्सफर करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व बॅटर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याला साधारण आपण 20 ते 25 मिनटं वाफवून घेणार आहोत. वाफवून घेण्याची प्रक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे. गॅसचा फ्लेम मीडियम करून त्याला 25 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं. 25 मिनटानंतर हे मी काढून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपणे एकदम फ्लफी आणि एकदम शिजलेलं आहे व्यवस्थितपणे. आपण याला गार करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे पीसेस करायचे आहे, म्हणजे एकदम इझिली हे निघून येतील. तर 10 मिनिटानंतर मी चेक केलं आहे. पूर्णपणे हे जे आपलं मिश्रण आहे, बॅटर आहे, मस्त थंड झालेलं आहे. कट करून घेऊयात. तर तुम्हाला ज्या पण साईजमध्ये नाश्ता कट करायचा आहे तुम्ही कट करू शकतात. इथं मी 8 पीसेस करणार आहे. जर तुम्ही 4 जणांसाठी बनवणार आहेत तर एकदम परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आतमध्ये फोडणी दिलेला हा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी जाळीदार तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये फटाफट तुम्ही टिफिन बनवताना एका साईडला हा बनवू शकतात. इतका झटपट हा तयार होतो. 4 जणांसाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल.
या चटणीसोबत नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. इतका जबरदस्त याचा टेस्ट येतो. इन्स्टंट फटाफट हा सकाळच्या घाई तुम्ही बनवू शकतात. लहान मुलांना पण टिफिनमध्ये जर द्यायचं असेल तर इझिली फटाफट तुम्ही बनवून देऊ शकता. खूपच आवडीने खातील. सकाळच्या घाईमध्ये एका बाजूला तुम्ही जर टिफिन बनवत असाल तर एका साईडला हा नाश्ता ऑटोमॅटिक मस्त तयार होतो. बिलकुल पण काही जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही. 25 मिनिटं त्याला शिजायला लागतात. तोपर्यंत तुमचा टिफिनही तयार होतो. त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण थंडीच्या मौसममध्ये मस्त घरच्यांना गरमागरम असा वेजी पराठा बनवून खाऊ घाला आणि अगदी चहासोबत मस्त मजेदार हा पराठा लागतो. सकाळच्या घाईत जर फटाफट तुम्हाला काही बनवायचं असेल तर हा वेजी पराठा तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकतात. खूप साऱ्या भाज्यांचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळे अगदी हेल्दी ही रेसिपी बनून तयार होते. कमीत कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता फटाफट वेजी पराठा बनवायला शिकूया. तर सर्वात आधी मी इथे घेतला आहे मोठा बाउल. त्याच्यामध्ये आपण रवा घालणार आहोत. हेल्दी नाश्ता आहे त्यामुळे आपण इथे रव्याचा वापर करणार आहोत. पातळ रवा किंवा जाडा रवा तुम्ही कोणताही इथे वापरू शकता. तर साधारण 1.5 कप मी इथे रवा घेतला आहे. तुम्ही जर 4 जणांसाठी ब्रेकफास्ट बनवत असणार तर तुम्हाला 1.5 कप रवा पुरेसा आहे. तर ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्या कपाने आपण 1 कप दही घेतला आहे. व्यवस्थितपणे दह्यामध्ये आपण रव्याला मिक्स करून घेऊयात. अतिशय सोपी आणि मस्त झटपट बनणारा हा नाश्ता आहे. त्यामुळे सकाळच्या घाई तुम्ही हा बनवून एकदा तरी घरच्यांना खाऊ घाला. नक्कीच घरच्यांना खूप आवडेल. तर ज्या कपाने आपण दही घेतलं होतं सेम त्या कपाने आपण पाणीसुद्धा घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्यांचा मी वापर केला आहे त्याच्यामुळे मी याला वेजी पराठा असं म्हणते. तुम्हाला याला काय म्हणायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपण एवढी ठेवली आहे. 1 चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून चाट मसाला घालूया. अतिशय टेस्टी हा पराठा बनून तयार होतो. तुम्ही नक्की तरी ट्राय करा. याच्यामध्ये आता मी 1 छोटा कप कांदा घातला आहे. कांदा घातल्यानंतर आपण सेम कपनी आपण 1 शिमला मिरची घालूया. टोमॅटो घालूया. तर साधारण प्रत्येक जी जिन्नस आहे ती 1-1च्या क्वांटिटीमध्ये मी घेतलेली आहे. आणि गाजर असं किसून घ्यायचं आणि गाजर पण याच्यामध्ये टाकायचं. तुम्हाला कोबी फ्लावर पण किसून टाकायचं असेल तर टाकला तरी देखील चालेल. खूप अतिशय टेस्टी लागतो. आणि इथे कोथिंबीर घालायची. आलं घेतलं आहे त्याला व्यवस्थितपणे किसून घ्यायचं. 1 चमचा घातलेला आहे आणि सर्व भाज्या आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला कोणत्या भाज्या याच्यामध्ये टाकायला आवडेल तुम्ही याच्यामध्ये त्या पण देखील टाकू शकता. व्यवस्थितपणे मिश्रण मिक्स करून घेऊयात. नेहमी पोहे किंवा उपमा खाऊन आपण नाश्त्यामध्ये खूप बोर होतो. त्यामुळे अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला देखील खूप आवडेल. आता 1 चमचा इथे चिली फ्लेक्स घेतलेली आहे. तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता साधारण जो रवा टाकला आहे त्याला फुलायला थोडा वेळ देऊया. तर आपण साधारण 10 मिनिटं हे मिश्रण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे. जे रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे. तर थोडंसं इथे आपण पाणी घालूया. पाणी घालून त्याला थोडंसं सैलसर करूया की जेणेकरून आपण पराठा किंवा धिरडं म्हटलं तरी चालेल आपण बनवू शकतो. तर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. मैत्रिणींनो, मी प्रत्येक रेसिपी घरी पहिली ट्राय करते, घरच्यांचा रिव्ह्यू घेते आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर जर रिव्ह्यू एकदम बेस्ट असेल तरच ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला देखील खूप आवडेल. आता याला मस्त फ्लफी बनवण्यासाठी अर्धा चमचा मी इथे इनो घातला आहे. थोडंसं याच्यावरती पाणी घालून याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनने त्याला असं फेटून घ्यायचं. आणि इनो घातल्यानंतर आपल्याला लगेचच आपला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. बिलकुल पण टाईम वाया घालवता कामा नये. तर चला फटाफट आपण मस्त नाश्ता बनवायला सुरू करूया. इनो घातल्यानंतर एकच कढई ठेवण्यापेक्षा दोन्ही साईडला जर तुम्ही दोन्ही कढया ठेवल्या तर फटाफट हा सकाळच्या घाईत तुम्ही एका वेळेस 2-2 मस्त नाश्ता बनवू शकतात. तर आता इथे कढई घेतलेली आहे. तुम्ही तव्यावरती किंवा नॉनस्टिकवरती सुद्धा बनवू शकतात, काही हरकत नाही आहे. तर इथं कढईमध्ये थोडेसे तिळ घातले आहे. तिळ घातल्यामुळे थोडा वरचा जो सरफेस आहे म्हणजे त्याचा पृष्ठ जो भाग आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि मग खाण्यासाठी अगदी मन आतुर होतं. त्यामुळे नक्की घाला. आता याच्यामध्ये आपल्याला 1 पळी छान बॅटर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे. बिलकुल पातळ पसरवायचं नाही, थोडं मीडियम असं जाडसरच पसरवायचं. आणि याला छान शिजण्यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया. दोन्ही बाजूनी तुम्हाला साधारण 1.5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. 1.5 ते 1.5 मिनिटामध्ये ते अतिशय मस्त शिजून तयार होतं. आता 1.5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि बिलकुल पण खाली चिटकत नाही. कोणतीही कढई तुम्ही वापरू शकता, बिलकुल पण खाली हे चिटकत नाही. आता दुसऱ्या बाजूनी पण आपण 1.5 मिनिटं शिजून घेऊया. बघूनच तुम्हाला कळत असणार की अगदी मस्त हा 1.5 मिनिटामध्ये वाफेवरती छान
शिजून तयार होतो. आणि तुम्ही याच्यामध्ये गावठी तुपाचा पण वापर करू शकतात. साजूक तूप वापरल्यामुळे अजूनच जास्त एक्स्ट्रा हेल्दी हा तयार होईल. आता तुम्ही बघू शकता मस्त हा नाश्ता बनून तयार झाला आहे. अगदी सॉफ्ट मस्त मुलायम हा तयार होतो. पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत किंवा जर नसेल तर सॉससोबत अगदी अप्रतिम लागतो. एका बाजूला गरमागरम मस्त चहा आणि दुसऱ्या बाजूला मस्त गरमागरम वेजी पराठा. आहा! खाण्याची मजाच अगदी वेगळी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला खूपच ही रेसिपी आवडेल. आणि अशा पद्धतीने सर्व जो नाश्ता आहे तो आपण बनवून तयार करूया. तर अशा पद्धतीने सकाळी मस्त गरमागरम हा नाश्ता घरच्यांना खाऊ घाला. लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर नक्कीच त्यांना हे पराठे तुम्ही जर बनवून दिले तर पूर्ण फिनिश करून येतील टिफिन. आणि तुम्हाला मात्र बिलकुल पण तक्रार राहणार नाही की मुलं बिलकुल भाज्या खातच नाही. तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम पराठा घरी ट्राय करा. मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच मस्त झटपट अशा मस्त रेसिपीसोबत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नक्कीच हा वेजी पराठा ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता अगदी मुलायम हा आतून तयार होतो. भरपूर तासनतास तो असा सॉफ्ट राहतो. बिलकुल पण तो वातड किंवा असा कडक होत नाही. एकदम सॉफ्ट हा बनून तयार होतो. त्यामुळे मी स्पेशली रेकमेंड करते की नक्की एकदा तरी ट्राय करा. तर अशाच रेसिपीसोबत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मैत्रिणींनो, तुम्ही कटलेट तर खूप प्रकारचे खाल्ले असणार, पण आज मी तुमच्यासोबत अगदी क्रिस्पी बनणारा आलू कटलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे. बनवायला अतिशय सोपं आहे. अचानक जर घरी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी ही कटलेट तुम्ही बनवून सर्व करू शकता. अतिशय क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत हा नाश्ता लागतो. पाहुण्यांना देखील आणि घरच्यांना देखील खूप आवडेल इतका मस्त हा नाश्ता बनून तयार होतो. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी कटलेट बनवण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतले आहे. तर साधारण 5 बटाटे घेतले आहे. जर 3 पाहुणे येणार असेल तर प्रत्येकी 3-3 असे कटलेट सर्व करू शकता. इतकी ही क्वांटिटी ठरते. तर याच्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आपण बटाटे चांगले मॅश करून घेतले आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर मी 1 चमचा मोठा भरून धन्याची पावडर घातली. त्यानंतर पावभाजी मसाला घातला अर्धा चमचा आणि 1 चमचा मोठा भरून आपल्याला लाल मिरची पावडर घालायची. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची. साबूत जिरे घालायचे. हिंग घालूया. बटाट्यापासून बनवतोय त्यामुळे हिंग घालूया म्हणजे पचायला अतिशय सोपं राहील. 1 चमचा भरून आपण मीठ घालूया. थोडासा इथे मी गरम मसाला घालणार आहे. छोटा 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि मस्त खूप सारी अशी कापलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. आता कटलेटला परफेक्ट बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घालूया. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर इथे मी 3 स्लाइसेस ब्रेडचे घेतले होते, ज्याला मी तुकडे करून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतले आणि अशा पद्धतीने मी चुरा करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या 2 आपल्याला इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ज्याने आपलं कटलेट अगदी परफेक्ट बाइंड होतं आणि तळल्यानंतर पण बिलकुल पण जास्त तेल सोक करत नाही. तर 3 चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घातलं आणि 3 स्लाइसेस आपण ब्रेडचे मिक्सरमधून फिरून छानपैकी याच्यामध्ये चुरा घातला. आता जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता इथे गोळा तयार झालेला आहे. आता आपण याला शेप द्यायचा. तर शेप देताना तुम्ही गोल पण बनवू शकतात किंवा तुम्हाला सिलेंडर साईजमध्ये जर आवडत असेल तसं पण तुम्ही बनवू शकतात. तुम्हाला जसं कटलेट हवं आहे त्या पद्धतीचा तुम्ही इथे शेप देऊ शकतात. इथं मी थोडं लांब असे गोलाकार असे शेप देते आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असे दिसतात आणि एकदम मस्त रेसिपी आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. पाहुणे घरी अचानक येणार असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. पाहुणे खूप स्तुती करतील. आणि थोडासा ब्रेड क्रम्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता जे आपण कटलेटला शेप दिलं होतं ते याच्यामध्ये असं ॲड करून त्याला असं कोटिंग करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने त्याला कोटिंग करून घ्यायचं. ही पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. तळताना एकदम वरून असा क्रिस्पी लेअर याला येतो, त्यामुळे कटलेट खायला खूपच मजा येते. हे बघा अशा पद्धतीने त्याला बाइंडिंग करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला याला सोडायचं आहे. तर प्रत्येक कटलेट असं मस्त ब्रेडमध्ये बाइंडिंग करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये सोडायचं. अतिशय क्रिस्पी हा कटलेट तयार होतो. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. फारच तुम्हाला आवडणार आहे. तर सर्व कटलेट आपण फ्राय करून घेऊया. साधारण मीडियम फ्लेमवरती आपण याला फ्राय करून घेऊया. गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही, नाहीतर वरचा जो कोटिंग आहे तो जळू शकतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत, लाईट गोल्डन होईपर्यंत याला मस्त फ्राय करून घ्यायचं. 2 मिनटं मीडियम गॅसवरती मी फ्राय केले आहे. तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुरेख आणि अगदी सुंदर दिसत आहे. बघूनच तुम्हाला कळत असणार की कटलेट एकदम क्रिस्पी तयार झालेले आहे. एकदम झटपट बनणारा कटलेटची रेसिपी आज मैत्रिणींना तुमच्यासोबत शेअर केली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण असा मस्त झटपट बनणारा कटलेट बनवता येईल. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट हा फ्राय झालेला आहे.
असाच कलर ठेवायचा, जास्त डार्क बिलकुल पण करायचा नाही. आता आपण याला काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघूनच कळत असणार की वरचा जो लेयर आहे किती क्रिस्पी तयार झालेला आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल. भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा. बाय बाय.